पाहिजे ना, कोणी बोललं तर पाहिजे ना. असं नाही होत. असं कसं होईल? मी प्रकरण दाखल केलं आणि घरी बसलोय आणि तो साहेब देत नाही, मी चाललो घरी. अरे तर तुम्ही कोणाचा तरी दरवाजा ठोकावा लागेल, कोणाला तरी सांगावं लागेल. आणि मी तुमच्यामुळे मंत्री आहे, तुमच्या केलेल्या मतदानामुळे गुलाबराव पाटील मंत्री आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलाचं हे कर्तव्य आहे तुमचं काम करायचं. पण जोपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत हे काम निश्चितपणाने होऊ शकत नाही. गुलाबराव पाटील पण ठेका पडते. बाकी जास्त गोष्ट काय आहे? पण तुम्ही ह्या लोकांना आपल्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर आपल्या सगळ्यांना भाऊबंदकीसारखं एकत्रित राहावं लागेल. तुम्ही गुलाबराव पाटील म्हणजे काय? गुलाबराव पाटलाला 4 शिंग आहे, 12 हात आहे, 14 पाय आहे असं नाहीये. तुम्ही डायरेक्ट या. माझ्याकडे मेडिटेर माणसाची गरज नाही. तुम डायरेक्ट आ सकते हो मेरे पास. डायरेक्ट या, घाबरायची गरज नाही. माणूस कपड्यावर आणि कलरवर मोठा नसतो, माणूस कामावर मोठा असतो. आपण काम करणारे माणसं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. म्हणजे मी पण गरिबी काढलेला माणूस आहे, दिसतोय चांगले कपडे असताना. एक काळ असा होता की चटणीवर पाणी खाल्लेला माणूस आहे मी, त्यामुळे मला गरिबी समजते. गरिबी काय असते मला माहित आहे. गरीब माणूस कसा जगतो हे मला माहित आहे. मला संवेदना आहे, मला हृदय आहे. माझं हृदय जसं चालतं तुमचं चालतं. मला अन्याय सहन बिलकुल होत नाही आणि अन्याय करणारा तर बिलकुल सहन होत नाही आणि अन्याय सहन करणारा बी सहन होत नाही. त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती आहे की जितक्या मागण्या आपण केल्या त्याच्यापैकी बऱ्याच मागण्या करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. बऱ्याच दिवसाचा बॅकलॉग आहे, पण आता कोणीतरी आवाज फोडतोय. मला आनंद या गोष्टीचा आहे. 9 ऑगस्टच्या निमित्तानं तरी आज माझा भिल्ल आणि पावरा समाज एकत्रित येऊ शकला. परमेश्वराचे मी आभार मानतो. असेच एकजूट राहा. तुम्ही जोपर्यंत एकजूट राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही कच्चा खाऊन जाईल. एकजूट असलं पाहिजे तुम्ही. माझ्यासारखा निवडणुकीमध्ये येतो, पैसे वाटून चालला जातो, निवडून येतो, नंतर बघत नाही. अशा लोकांच्या मागे राहायचं नाही आपण. ना तू बना ना मैं बना, जो मुसीबत में अपने पीछे खड़ा वही बना. जो अडचणीमध्ये, जो चांगल्या कामामध्ये आपल्या समाजाच्या मागे उभा राहतो तो माणूस आपल्याकरता कामात येतो. त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आज सुंदर अशा कार्यक्रमाला मी येऊ शकलो. तसा वेळ मला 11 वाजता दिला होता. तो पैसे खाणाऱ्याचा तर सत्यानाशच होणार आहे. 1,00,000% आदिवासाचे, भिलाचे, बौद्धाचे, चर्मकाराचे, गरीबाचे, पाटलांच्या गरीबाचे कोणी पैसे खाईल. वाकडा तिकडाच पैसे. मी कधी कधी रडून येणारा माणूस येतो. मी कधी कधी साहेबांना पटकन फोन लावतो की ही बाई आहे, एक लग्नाची भिल्ल समाजाची बाई होती. तिने 2 एजंटांना 3,000 रुपये दिले. मग माझ्याकडे रडत आली, तू का बनी नसेल पैसा. ते 3,000 सुद्धा तिने व्याजाने काढलेले होते. आणि ज्याने ते पैसे घेतले तो ठिकाणावर राहील का? येणारी गाडी ठोकून चालली नाही. त्याला लिहून गेलं तुम्ही माझ्याकडे. हे कोणतं गरीब आहे? आपणच आपल्या गरीब भावाला खात असाल तर ही गोष्ट बरोबर नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.